कमळेतलं पाणी घेतलं म्हणतात की माझ्या वडिलांच्या गळ्यामध्ये जो कोणी व्यक्ती असेल त्याने मेलेला सर्प घातला, आजपासून भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी नागाचा राजा तक्षक त्याला दंश करणार। भाद्रपद नवमीला ब्रह्मशाप मिळाला गेला, भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी राजा परीक्षितचा ब्रह्मशाप टळला गेला। त्याच वेळेला सर्प हे नाव जर भयंकर आहे त्याचे विष काय आहे याची जाणीव राजा परीक्षितला व्हावं याकरिता शंग ऋषी ब्रह्मशाप दिला जातो। त्याच वेळेला शृंग ऋषी वडिलांजवळ आल्यानंतर बाळा काय झालं, आज तुझ्यावरती चेहरा फ्रेश दिसत नाही, काय झालं म्हणतात महाराज एका ऋषीचा अपमान मी केला, एकाला ब्रह्मशाप देऊन बसतो। राजा संतांना संताप नसावा रे बाळा, आणि तू तर एका साधू संतांचा मुलगा, अरे आपल्यापासून दुसऱ्याला त्रास होऊ नये रे असं जीवन जगावं लागतं। तुझ्यापासून जर दुसरा त्रास असेल तर काही उपयोगी नाही तुझ्या जीवनात, की पशु पक्षी सुद्धा जीवन जगतात, जनावर सुद्धा जीवन जगतात, पण तुम्ही जर जनावरांप्रमाणे जर जीवन जगत असतील तर माणसात आणि मनुष्यात काही फरक राहिला नाही, जनावर। त्याच वेळेला राजा परीक्षितीला आले, गुरुला नमस्कार, वडिलांना